सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शरद मोरे यांच्या नातेपुते येथील एसपीजी मल्टीस्टेट अँड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी त्याचबरोबर शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रॉडक्ट या फर्मच्या उद्घाटन प्रसंगानिमित्त नातेपुते येथे आले होते। यावेळेस पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या त्याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीच्या माजी सदस्या ऋतुजाताई मोरे यांच्या कामाचं कौतुक केलं व त्याचबरोबर ऋतुजाताई मोरे यांनी ज्या काय कानात जयकुमार गोरे यांना ज्या काय विनंती वजा कामे सुचवली होती ते कामे निश्चितच केले जाईल, परंतु माळशिरस तालुक्यातील विकासाला भविष्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही सुतोवाच केले। याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हे माझे सहकारी आहेत आणि जर तालुक्यातील अधिकारी त्यांचं जर ऐकत नसतील तर निश्चितच याचा भविष्यात विचार केला जाईल असेही उद्गार जयकुमार गोरे यांनी विचारपीठावरून व्यक्त केले। नामदार जयकुमार गोरे आणि शरद बापू मोरे यांची मैत्री ही सर्वश्रुत आहे, परंतु पालकमंत्र्यांचे मित्र असणारे व समाजहितासाठी काम करणारे शरद मोरे यांचे जर अधिकारी कायद्याच्या चौकटीत असणाऱ्या कामांच्या बाबतीत जर ऐकत नसतील तर भविष्यामध्ये अशा अधिकाऱ्यांचा निश्चित हिशोब केला जाईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशा अधिकाऱ्यांकडे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भविष्यात कसे पाहणार हेही पाहणे उत्सुकतेचं राहणार आहे। या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे हे काय म्हणाले ते आपण पाहूयात। आपल्याला न्याय द्यायला लागेल तर ती जबाबदारी आपल्या हातून नक्की पार पडेल। बापू आपण सांगितलं की भाऊ तुम्ही आम्हाला निधी दिला, त्या निधीच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या हिताचं काम करण्याचा प्रयत्न केला। भविष्यात पण बापू ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी ताकदीने उभा आहे, त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका ठेवायचं काम नाही। जो जो शब्द मी आपल्याकडे आल्यावर जनतेला दिला आहे, इथंच नाही दिला, अख्ख्या जिल्ह्यामध्ये 2 जिल्ह्यामध्ये 3 जिल्ह्यामध्ये दिला आहे, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी बापू आपली आहे। त्यामुळे तुम्हाला काही कमी पडणार नाही त्याची चिंता आपण करू नका। जो जो शब्द दिलाय तो आम्ही पूर्ण करू। त्यासोबत या तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भातली भूमिका घेऊन आम्ही ताकदीने काम करू। बापूंनी काही व्यथा मांडल्या, बापू तुम्ही माझे सहकारी असताना तुमचा अधिकारी ऐकत नाही हे काय बरं नाही। त्यामुळं त्याची व्यवस्था भविष्यात होईल। फार आज स्टेजवरनं बोलायचा विषय नाही, परंतु या सगळ्या व्यवस्था आपण उभ्या करू, काळजी करू नका। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।